नमस्कार, मी तेजस्विनी देवणे-रेडेकर. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आठवड्याभरातील काही विशेष घडामोडी. पन्हाळा तालुक्यातील बांदिवडी गावामध्ये 2 महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. घागरभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावं लागत होतं. याबद्दल बी न्यूजनं बातमी प्रसारित केली होती. त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाला जाग आली. ग्रामपंचायत प्रशासन आणि स्थानिक तरुणांनी संघटितपणे कूपनलिकेची दुरुस्ती केली. पन्हाळा तालुक्यातील मसाई पठाराच्या पायथ्याला बांधारी परिसर आहे. या परिसरापासून कासारी नदीचं अंतर सुमारे 15 ते 20 किलोमीटर आहे. त्यामुळे या परिसराला कूपनलिकेच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतंय. बांदिवडी गावातील कूपनलिकेमध्ये 2 महिन्यापूर्वी बिघाड झाला होता. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली होती. घागरभर पाण्यासाठी महिलांना अक्षरशः वणवण करावी लागत होती. पिण्याच्या पाण्यासाठी महिला वर्गाची होणारी परवड याबद्दलचं वृत्त बी न्यूजनं प्रसारित केलं होतं. बी न्यूजच्या बातमीनंतर ग्रामपंचायत प्रशासनाला जाग आली. ग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि स्थानिक तरुणांनी कूपनलिकेची श्रमदानातून दुरुस्ती केली. तसंच पाणी साठवणूक करणाऱ्या जलकुंभाची स्वच्छता करण्यात आली. नादुरुस्त विद्युत पंपाच्या जागी नवीन विद्युत पंप बसवण्यात आला. त्यामुळे गेल्या 2 महिन्यापासून बंद असलेला पाणीपुरवठा सुरळीत झाला. पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण संपल्यामुळं महिला वर्ग आणि ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होतंय. आता आमच्या गावाला 2-3 महिने पाणी नव्हतं. ते आता ग्रामपंचायतच्या ह्याने सदस्यांनी गावातल्या तरुण मंडळांनी दखल घेऊन त्याची व्यवस्था करून आणि काल आता बी न्यूजला बातमी गेल्यामुळं ते नवीन आता ते रिपेअरिंग करून मोटर नवीन आणून बसवली आणि आता पाणी व्यवस्थित चालू होत आहे. राधानगरी तालुक्यातील रेशन धान्य दुकानातील पॉज मशीन सर्व्हर दोषांमुळे चालत नाहीत. परिणामी रेशन धान्य नेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना दिवसभर ताटकळत बसावं लागतंय. याच्या निषेधार्थ तालुक्यातील धान्य दुकानदारांनी पॉज मशीन तहसील कार्यालयात जमा करण्यासाठी नेले. मात्र नायब तहसीलदार प्रदीप गुडाळे यांनी मशीन जमा करू नका असं सांगितलं. तसंच तक्रार दूर करण्याचे आश्वासन दिलं. राधानगरी तालुक्यात 119 रेशन धान्य दुकानं आहेत. मात्र गेल्या काही महिन्यात सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे पॉज मशीन सुरू होत नाहीत. एका ग्राहकाची पावती करण्यासाठी 15 ते 20 मिनिटे लागतात. त्यातून रेशन कार्ड धारक आणि दुकानदार यांच्यात वाद होतो, तर दोघांचाही वेळ वाया जातो. त्यामुळे रेशन धान्य दुकानच्या दारात दिवसभर नागरिक थांबलेले दिसून येतात. याच्या निषेधार्थ तालुक्यातील धान्य दुकानदारांनी नायब तहसीलदार प्रदीप गुडाळे, पुरवठा अधिकारी जयंत पवार यांच्याकडे पॉज मशीन जमा केली. मात्र पॉज मशीन जमा करून न घेता दुकानदारांना येणाऱ्या अडचणी वरिष्ठांना कळवून त्यातील त्रुटी दूर करण्याची ग्वाही महसूल प्रशासनानं दिली. सर्व्हर दोष तत्काळ दूर करावा अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष महेश नेले यांनी केली. यावेळी बाबूराव पाटील, नामदेवराव पवार, महादेव म्हापसेकर, सदा पाटील यांच्यासह तालुक्यातील धान्य दुकानदार उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील टिटवे इथल्या गायरान जमिनीवर 40 वर्षांपूर्वी केलेली अतिक्रमण नियमित करावीत. तालुक्यातील बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी टिटवे ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी राधानगरी तहसीलदार आणि पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं. राधानगरी तालुक्यातील टिटवे इथं गायरान क्षेत्र गट क्रमांक 935 आणि 936 या जमिनीवर 40 वर्षापूर्वी 150 घरं बांधण्यात आली आहेत. या घरांचा घरफाळा, पाणी बिल आणि वीज बिल स्थानिक रहिवासी भरत आहेत. असं असतानाही ग्रामपंचायतीनं ही अतिक्रमणं हटवण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रश्नी जाब विचारण्यासाठी राधानगरी तहसीलदार आणि पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं. ही अतिक्रमणं नियमित करावीत, तसंच बोगस डॉक्टर सिकंदर मुल्लानी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी लावून धरली. माजी उपसभापती अरुण जाधव यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामस्थांना पाठिंबा दिला. दरम्यान स्थानिक रहिवाशांनी पुरावे द्यावेत आणि ग्रामपंचायतीनं 1 महिन्याच्या आत अहवाल सादर करावा अशा सूचना तहसीलदार मीना निंबाळकर यांनी दिल्या आहेत. तर बोगस डॉक्टर मुल्ला यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन तालुका वैद्यकीय अधिकारी RR शेट्टी यांनी दिलं. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं. आंदोलनामध्ये निर्मला पाटील, जयश्री घारे, अनिता पाटील, प्रभावती भोकरे, शीला कांबळे, पंडित घारे, सुनील घारे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते. स्टील पाईपलाईनमुळे सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या खर्चात बचत होईल. तसंच शेतीसाठी मुबलक पाणी मिळेल. पाईपलाईन फुटण्याची समस्या सतावणार नाही असं प्रतिपादन भोगावती साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केरबा पाटील यांनी केलं. करवीर तालुक्यातील कोथळी इथं पाणीपुरवठा संस्थेच्या स्टील पाईपलाईनच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. करवीर तालुक्यातील कोथळीतल्या सहकारी पाणीपुरवठा संस्थेनं लोकवर्गणीतून 90 लाख रुपयांची 3200 फूट स्टीलची नवीन पाईपलाईन बसवली आहे. या पाईपलाईनच्या कामाचं उद्घाटन झालं. ग्रामीण भागातील सहकारी संस्थेनं लोकवर्गणीतून एवढा मोठा खर्च करण्याची कदाचित ही पहिली घटना असेल.
स्टील पाईपलाईनमुळे गळतीची समस्या कमी होईल, त्यामुळे शेतीला मुबलक पाणी मिळेल असं प्रतिपादन भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष केरबाभाऊ पाटील यांनी केलं. टी पाटील, प्रगतशील शेतकरी शिवाजीराव इंगवले, डी नलवडे, इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील, चंद्रकांत पाटील, मारुती पाटील, गणपती बोळावे, काळूराम पाटील, हरिभाऊ पाटील, विलास पाटील, वसंत पाटील, यशवंत आमते, शरद पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. वार्तापत्राच्या या भागामध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत. इचलकरंजीतील लायन्स क्लबचं कार्य कौतुकास्पद आहे, त्यामुळेच लायन्स गौरव पुरस्कार प्रतिष्ठेचा समजला जातो, असे गौरवोद्गार आमदार प्रकाश आवाडे यांनी काढले. लायन्स क्लबच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. इचलकरंजीतील लायन्स क्लबच्या वतीनं दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना लायन्स गौरव पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. यावर्षीचा पुरस्कार वितरण सोहळा लायन्स ब्लड बँकेच्या प्रांगणात पार पडला. क्लबचे अध्यक्ष लक्ष्मीकांत भट्टड यांनी लायन्स क्लबच्या कार्याचा आढावा घेतला. मान्यवरांच्या हस्ते उद्योग क्षेत्रातील निकुंज बगडिया, सामाजिक क्षेत्रातील सुनील महाजन, उत्कृष्ट नगरसेवक म्हणून संजय कांबळे, दुग्ध व्यावसायिक गुंडाप्पा रोजे चौगुले, हॉटेल व्यावसायिक वैभवी निगुंडगेकर आणि दगडूलाल मर्दा चॅरिटेबल रिसर्च फाउंडेशन यांना लायन्स गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. सत्काराला उत्तर देताना पुरस्कार विजेत्यांनी या पुरस्कारानं आणखी चांगलं कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या. आमदार प्रकाश आवाडे, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी लायन्स क्लबच्या कार्याचं कौतुक केलं. कार्यक्रमाला विजयकुमार राठी, डॉक्टर विलास शहा, महेश सारडा, महेंद्र बालर, शैलेंद्र जैन, लक्ष्मीकांत बांगड, कनकश्री भट्टड, विनय महाजन, सुरेश दुबे, लिंगराज कित्तुरे यांच्यासह लायन्स क्लबचे सदस्य उपस्थित होते. शालेय शिक्षण विभागानं महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केलाय. एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यात 1ली ते 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्याव्यात. निकाल 1 मे रोजी जाहीर करावेत. त्यानंतर 2 मे पासून शाळांना उन्हाळी सुट्टी सुरू होईल असं शिक्षण विभागानं जाहीर केलंय. सध्या राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यानं बहुतांश निर्बंध शिथिल झालेत. शाळाही ऑफलाईन आणि पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यात. सर्वांनाच आता वार्षिक परीक्षेचे वेध लागलेत. ज्या शाळांचे अभ्यासक्रम पूर्ण झालेले नाहीत त्या शाळांमधील वर्ग एप्रिल महिन्यात सुरू ठेवावेत अशी सूचना शालेय शिक्षण विभागानं केली होती. त्यामुळे उन्हाळी सुट्टी कमी होणार अशी माहिती पसरल्यानं शिक्षण क्षेत्रात उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पण आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षण विभागानं आज जाहीर केलाय. एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यात 1ली ते 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्याव्यात. त्यांचे निकाल 1 मे रोजी जाहीर करावेत. त्यानंतर 2 मे पासून शाळांना उन्हाळी सुट्टी सुरू होईल असं शिक्षण विभागानं जाहीर केलंय. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. सैन्य दलातही आता महिला आपली भूमिका बजावत आहेत. त्यामुळे या परिसरातील तरुणींनी सैन्य दलात भरती होऊन आपलं भविष्य उज्ज्वल करावं असं प्रतिपादन सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अशोक पवार यांनी केलं. तुरुंबे येथे शहीद विजेंद्र साबळे यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राधानगरी तालुक्यातील तुरुंबे इथं शहीद जवान विजेंद्र साबळे वाचनालय आहे. शहीद विजेंद्र साबळे यांच्या 11व्या स्मृती दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. सुभेदार तानाजी संकपाळ, वाचनालयाचे अध्यक्ष KN तावडे आणि सचिव सागर भावके यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तुरुंबे गावचे सुपुत्र विजेंद्र साबळे हे देशाचं संरक्षण करताना शहीद झाले. साबळे यांच्यासारख्या जिगरबाज सैनिकाच्या गावातील तरुण आणि तरुणींनी देशसेवेसाठी सैन्य दलात भरती व्हावं असं आवाहन सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अशोक पवार यांनी केलं. यावेळी सरपंच मयुरी भावके, गोकुळचे माजी संचालक फिरोज खान पाटील, श्यामराव भावके, नामदेवराव चौगले, केरबा माने, युवराज वारके, शिवाजी कोळी, लहू जरग, उमाजी कुंभार, विजय शेडगे, दयानंद कांबळे यांच्यासह आजी माजी सैनिक उपस्थित होते. आणखीन काही बातम्यांसह भेटूयात वार्तापत्राच्या अखेरच्या भागात अल्पशा विश्रांतीनंतर. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते.
महालक्ष्मी TMT बस, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. तुरुंबे येथील नरहरी विकास सेवा संस्था यांच्या वतीनं 5,86,000 रुपयांच्या लाभांशाचं वाटप करण्यात आलं. चालू वर्षातील उच्चांकी लाभांश वाटप केलं असल्याचं संचालकांनी सांगितलं. राधानगरी तालुक्यातील तुरुंबे इथं नरहरी विकास सेवा संस्था आहे. गावाची मातृसंस्था म्हणून या संस्थेची ओळख आहे. संस्थेचे शेअर्स भांडवल 65,15,300 रुपये असून चालू वर्षी 9% प्रमाणे 5,86,000 रुपयांचा लाभांश अध्यक्ष तानाजी बोहिटे आणि उपाध्यक्ष भीमराव कांबळे यांच्या हस्ते वाटप केला. तर 10,02,806 रुपयांच्या ठेवीवरील 10% प्रमाणे 1,02,000 रुपयांचा लाभांश वाटप केला. यावेळी उमर पाटील, फिरोजखान पाटील, सदस्य राजाराम देवर्डेकर, मालोजी साबळे, दिलीप देवर्डेकर, श्रीकांत बुधाळे, रामचंद्र जरग, विजय साबळे, अजित बेगुलजी, राजेंद्र तहसीलदार, अलका देवर्डेकर यांच्यासह सभासद उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील दरेवाडी इथं जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्या सहकार्यातून श्री हनुमान मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. या मंदिराचा कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पन्हाळा गडाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेल्या दरेवाडी गावामध्ये भैरवनाथाचं जागृत पुरातन मंदिर आहे. पण गावात हनुमानाचं मंदिर असावं अशी ग्रामस्थांची इच्छा होती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्या सहकार्यामुळे ग्रामस्थांची इच्छा पूर्ण झाली आहे. गावातील मुख्य रस्त्याशेजारी हनुमान मंदिर उभारण्यात आलंय. मंदिराचा कलशारोहण सोहळा माजी आमदार सत्यजित पाटील आणि परमपूज्य आनंद काळसिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला. या सोहळ्यानिमित्त गावात सर्वत्र रांगोळी काढण्यात आली होती. ढोल ताशांच्या गजरात उपस्थितांचं स्वागत करण्यात आलं. मंगलमय आणि भक्तिमय वातावरणात धार्मिक विधी संपन्न झाले. पंचक्रोशीतील नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी पंचायत समिती सदस्य पृथ्वीराज सरनोबत, निवास ढोले, दाजी पाटील, संतोष धुमाळ, सरपंच सारिका दरेकर, उपसरपंच महेश जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. हरियाणामध्ये घेण्यात आलेल्या 14व्या ऑल इंडिया इन्व्हिटेशन रिअल गोल्ड स्केटिंग स्पर्धेत कोल्हापूरच्या खेळाडूंनी 3 सुवर्णपदकं पटकावली. याचबरोबर अन्य खेळाडूंनी 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावून स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे. 14वी ऑल इंडिया इन्व्हिटेशन रिअल गोल्ड स्केटिंग स्पर्धा नुकतीच हरियाणामध्ये संपन्न झाली. महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, राजस्थान, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील 700 जणांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. कोल्हापुरातील रोलर स्केटिंग अकॅडमीमधील 8 वर्षाखालील गटात अन्वी मंद्रुपकरनं इनलाईन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं. 12 वर्षाखालील गटातील इनलाईन स्पर्धेत तनिष्क यादव आणि 7 वर्षाखालील गटात शुभ्रा यादवनं सुवर्णपदक पटकावलं. 12 वर्षाखालील गटात नील नार्वेकरनं रौप्य पदक तर 7 वर्षाखालील गटात आदिश कोगनोळे यानं कांस्य पदक मिळवलं. स्पर्धेत कोल्हापूरच्या SK रोलर अकॅडमीला चॅम्पियनशिप ट्रॉफी मिळाली आहे. यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक सुहास कारेकर, भूपाल शेटे यांचं मार्गदर्शन लाभलं. आणि याचबरोबर हे वार्तापत्र इथंच संपलं. नमस्कार.